त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि वाटेमध्ये जाताना एक प्रति केदारनाथ म्हणून मंदिर आहे, तिथे निघालेलो आहोत। संध्याकाळ झालेली आहे। वाव, समोरचा नजारा छान आहे। हे मंदिर आणि या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे आणि अतिशय शांत वातावरण आहे। बिलकुल वर्दळ नाही आणि गर्दी नाही। आम्ही गेलो तेव्हा पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे आणखीनच छान वाटत होते। पावसाची रिमझिम ऐकू येत होती, पावसाचा आवाज ऐकू येत होता। आली का? मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर पाऊस सुरूच होता। आम्ही थोडेफार फोटोज, थोडेफार व्हिडिओज काढलेले आहेत। आजूबाजूचा निसर्ग, डोंगर, हिरवीगार झाडं आणि ढग, पळणारे ढग, हे सगळं डोळ्यामध्ये साठवलेलं आहे। आणि 10च्या आत घरी पोहोचायचं होतं। संध्याकाळ होत आली होती, घड्याळाकडे लक्ष होतं आणि शेवटी आम्ही या सगळ्या गोड आठवणी घेऊन निघालेलो आहोत। पाऊस घाटातही सुरूच होता आणि खूप मस्त वातावरण होतं। 90ची गाणी सुरू होती, रील्स बनवणं सुरू होतं। प्रवास, गाणी आणि पाऊस हे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे, सगळ्यांनाच आवडणारं। आणि असा हा सुंदर अनुभव या व्हिडिओमध्ये मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आय होप तुम्हाला नक्की आवडेल। चलो ए बाय वैशाली, बाय 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 बाय। चलो गाइस, बाय 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 वंदना टीचर, सी यू नेक्स्ट पिकनिक। गाववाले सगळ्यात जवळ सरिताचं घर आहे। बाय 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 बाय। अशा प्रकारे हा मिनी व्लॉग इथे एंड होतोय। पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत ज्योत्स्नाचा नमस्कार। हॅव अ गुड डे अँड टेक केअर। बाय।